हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 5. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बंधुः आत्मा एव रिपुः आत्मनः. आपणच आपला उद्धार करावा, आपली अधोगती होऊ देऊ नये. कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. भगवंत श्री सांगत आहेत की आपणच आपला उद्धार करावा. आपणच आपला उद्धार करू शकतो. इतर कोणी आपला उद्धार करणार नाही. आपले भाग्य आपल्याच हातात आहे. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. हातात असलेल्या प्रत्येक संधीचा सुयोग्य उपयोग करून प्रत्येकाने काळजी घ्यावी की आपले पतन, आपली अधोगती होणार नाही. आपण म्हणजे आपली देहादी इंद्रिय इत्यादी नाही, परंतु आपले या आपल्या नसलेल्याच मिथ्या, असत्य, खोट्या रूपाशी तादात्म्य झालेले असते. यापासून आपणच आपली सुटका करून घ्यावी. यापासून सुटका करून घेणे म्हणजे आपण आपले सत्य स्वरूप जाणणे हे होय. जर आपण आपल्या सत्य स्वरूपाशी म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी तादात्म्यता ठेवू शकलो तर आपोआपच आपण आपल्या मिथ्य रूपापासून विभक्त होऊ. त्यामुळे आपला उद्धार होईल. कारण आपण म्हणजे परमात्म्याचाच अंश आहोत ही जाणीव आपल्याला होईल. यामुळे आपण रिपूंच्या आहारी जाणार नाही. भोगापवर्गतेच्या न संपणाऱ्या चक्रातून आपली सुटका होईल. उत्पत्ती स्थिती लय आणि पुन्हा उत्पत्ती स्थिती लय आणि पुन्हा अशा अनित्य विनाशी तत्वांचा केवळ अत्यावश्यक संसारापुरताच उपयोग करून घेऊ लागल्यामुळे आपण सुखदुःखाच्या विळख्यात अडकणार नाही. आत्मभानामुळे आपण आत्मानंदाचा चिर शाश्वत आनंद घेऊ लागू. परमात्म्यामधून निर्माण झालेल्या या सृष्टीलीलेचा आनंदमयी आस्वाद उपभोग घेऊन आत्म्याचे येथे येण्याचे प्रयोजन आपण सुफळास नेऊ. हेच जीवन आहे. हाच जीवनाचा सत्य अर्थ आहे. हाच योग आहे. ज्या अर्थी आपण आपला उद्धार करायला स्वतंत्र आहोत त्या अर्थी त्या स्वातंत्र्याचा अर्थ असाही आहे की आपण आपला नाशही करायला स्वतंत्र आहोत. आपण आपल्याला अधोगतीलाही नेऊ शकतो. भगवंत श्रींनी सर्व साधने दिली आहेत. ती वापरायला स्वतंत्रता दिली आहे. ती योग्य अयोग्य वापरणे हे माणसाच्या मर्जीवर अवलंबून आहे. कोणी सुग्रास अन्न दिले तर ते सेवन करणे न करणे हे माणसावर अवलंबून आहे. गुरु सदुपदेश करत असतो. त्यावेळी जर कोणी झोपून राहिला तर तो झोपणाऱ्याचा दोष असतो. सूर्य उगवतो. त्याच्या प्रकाशाचा उपयोग कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशाचा उपयोग होतो हे सूर्याला माहीतही नसते. तो त्याचे उगवण्याचे काम करतो. आपल्या प्रत्येक कृतीचे वेळी अंतरात्मा केवळ साक्षी राहून पाहत असतो. अंतरात्मा सूक्ष्म आहे. जड वस्तूंचा वापर जड देहादी इंद्रिय करत असतात. त्यात सूक्ष्म अंतरात्मा ढवळाढवळ करत नाही. त्याच्यामधून जड देहधारीसाठी सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा उत्सर्जित होत असतात. त्यांचा स्वीकार करायचा की नाही आणि त्याप्रमाणे आचरण करायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अंतरात्मा आचरण करण्याचे स्वातंत्र्य देतो. साधारणपणे माणसाची प्रवृत्ती असते की जे काही चांगले झाले आहे ते त्याच्यामुळे झाले आहे, परंतु जे काही वाईट झाले आहे ते इतरांमुळे झाले आहे. यास्तव भगवंत श्री येथे साधकाला जाग करत आहेत. जे काही आपल्या बाबतीत घडते ते केवळ आणि फक्त आपल्यामुळेच घडते. मग ते चांगलं किंवा वाईट कसंही असो. दुसऱ्यावर खापर फोडून स्वतःचे खोटे समाधान केल्याने आपली प्रगती होणार नाही. याऐवजी प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून कर्म करावे. आपल्या प्रत्येक कृतीला आणि आपल्याबाबत होत असलेल्या प्रत्येक कृतीला केवळ आपण आणि आपणच जबाबदार असतो. आपल्या हातून आपल्या हिताचेच कर्म व्हावे. अहितकारक गोष्टी आपल्या हातून होऊ नयेत यासाठी ध्यान हा उपाय आहे. ध्यानाने आचरणाचे व्यवधान आपोआप साधू लागते. त्यायोगे आपल्या हातून अयोगिक कृत्य होत नाही.
आत्मा एव हि आत्मनः बंधू आत्मा एव रिपुः आत्मनः. भगवंत श्री सांगत आहेत की जो आपला आपण उद्धार करून घेतो तो स्वतःचा मित्र असतो, परंतु जो आपला आपण उद्धार करत नाही किंवा आपल्याच गैरवर्तणुकीने आपली अधोगती करून घेतो तो स्वतःचा शत्रू असतो. माणूस स्वतःचा स्वतः मित्र किंवा स्वतःचा स्वतः शत्रू असतो. माणसाला इच्छा असली तर स्वतःशी मैत्री करून तो स्वर्गात पोहोचू शकतो. त्यासाठी त्याला इतर कोणाची मदत घ्यायची आवश्यकता नसते, परंतु त्याला दुर्बुद्धी सुचते आणि तो स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो, स्वतःच खड्डा खणतो आणि त्यात स्वतःच पाय घालून पडतो, स्वतःशी शत्रुत्व पत्करतो. यास्तव त्याच्या भाग्याला किंवा दुर्भाग्याला त्याचा तोच जबाबदार असतो. घडलेल्या चांगल्या किंवा वाईट अशा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळी आपण स्वतःच अगदी 100% जबाबदार असतो. चांगल्या गोष्टीचं श्रेय घ्यायची जशी माणसाला सवय असते, त्याचप्रमाणे वाईटाची ही जबाबदारी माणसाने स्वतःवर घ्यायची सवय लावावी. तरच वाईट घडल्यावर तो परखडपणे सत्य असेच आत्मपरीक्षण करू शकेल आणि वाईटाची पुनरावृत्ती टाळू शकेल. माणसाला अमृताचे झाड लावायची इच्छा असते, परंतु त्यासाठी स्वतःच्याच देहादी इंद्रियांची मैत्री करून त्यांच्याकडून अमृत प्राप्त करून घेण्याची त्याची तयारी नसते. त्याऐवजी तो देहादी इंद्रियांच्याच आहारी जातो, त्यांचा गुलाम बनतो आणि अमृताऐवजी विष मिळवतो. शुद्ध बीजापोटी असती फळे रसाळ गोमटी. पुन्हा हे शुद्ध बीज चांगल्या कसदार जमिनीत लावावे लागते. माणसाकडे शुद्ध आत्मबीज आणि पिळदार शरीररूपी जमीन असते. तेथील कामगार असलेल्या देहादी इंद्रियांशी मैत्री करण्याऐवजी तो त्यांच्याशी शत्रुत्व पत्करतो, त्यांचा छळ करायला प्रारंभ करतो. त्या पिळदार शरीराला तो रिपूंच्या आहारी जाऊन पोखरून टाकतो. व्यसनाधीन होऊन शरीराला क्लेश देतो. नको ते आणि नको इतकं खाऊन पिऊन शरीराची नासाडी करून टाकतो. कुमार्गाला जाऊन वाकडे पाऊल ठेवून आपले आयुष्य भोगाने भारून घेतो. भोगांच्या धाग्याने ते आत्मरूपी शुद्ध बीज गुंडाळून ग्रासून टाकतो. माणूस आपलं शरीर इतकं पोखरून टाकतो की क्लेशाने रोगाने ग्रासून लवकरच ते भोग उपभोगण्याच्या लायकीचे राहत नाही. अंतरात्म्याला त्या शरीराचा त्याग करावा लागतो. तो अंतरात्मा या अशा भोगांनी इतका लपेटलेला असतो की नवीन शरीरात तो शुद्ध रूपात प्रवेश करू शकत नाही. भोगरूपी धागे सोडवण्यासाठी अंतरात्म्याला अनेक शरीरांची मदत घ्यावी लागते. पुन्हा पुन्हा परत परत जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. ध्यानयोगाचा मार्ग अवलंबिला तर माणूस स्वतःचा स्वतः मित्र होऊ शकतो. योगाचरणाने त्याची स्वतःशी चांगली मैत्री होते. ध्यानयोगाचा मार्ग माणसाला परमात्म्याप्रत नेऊ शकतो. त्यासाठी माणसाला तशी इच्छाशक्ती असावी लागते. सतत परमात्म्याच्या ध्यानात तल्लीन असावे लागते. मुखाने जपजाप्य चालू असावे. नेहमी पवित्र वातावरण ठेवावे. पवित्र वातावरणात वास्तव्य करावे. पवित्र लोकांशीच व्यवहार करावा. मुखाने ओम किंवा हरिओम किंवा ओम तत्सत्त्वमसी असा महामंत्राचा घोष सतत चालू असावा. आपण मंदिरात गेलो की पावित्र्य राखतो. मंदिरात अपवित्र गोष्टी मनातही येत नाहीत. एखादा पापीसुद्धा मंदिरात पवित्रतेच बोलतो आणि तसाच वागतो. याउलट जर एखादा सभ्य माणूस शिमग्यातील जल्लोषात चुकून जरी सहभागी झाला तरीही त्याच्यातील अपवित्रते वर उचंबळून येते. इकडे तिकडे पाहून तोही त्या जल्लोषात हळूच अर्वाच्य पुटपुटून घेतो. याचा अर्थ माणसाच्या स्वभावात संत आणि राक्षस असे दोन्हीही असतात. त्यातील कोणाला प्रगट करायचे ते माणसाच्या हातात आहे. म्हणूनच भगवंत श्री सांगत आहेत की माणूस स्वतःचा मित्र किंवा शत्रू असू शकतो. हरिओम.